ॲमेझॉनमध्ये खेकड्याचे ट्रॅप जे भेटतात ना, म्हणजे आत्ताचे सध्याचे आधुनिक आहेत ते हे दोन आहेत. हे बघा, हा एक आहे आणि एक छत्रीसारखा आहे. सो आपण आहे ना ह्यावेळी बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीने जे आपण ट्रॅप लावतो ते चांगले आहेत की हे चांगले आहेत, म्हणजे दोन्ही कुठल्या ट्रॅपमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खेकडे मिळतात. तो बघा, हा ट्रॅप झालेला आहे. इथे आतमध्ये ना बॉटल त्याने अडकवलेली आहे. सो आता हा ट्रॅप आपण इकडे लावूया या पाण्यामध्ये. तो बघा, हा ट्रॅप असा खाली जातो. ओके, म्हणजे दगड ठेवते कारण का ते निघून पडून जाऊ नये, म्हणजे फोर्स वाढला ना तेही गेली नाही पाहिजे खाली, म्हणून शुभम दगड लावते वर. पाठी पण दगड लावते. मी काय होतो आजूबाजूला लावून ठेव मग. इकडे 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 आजूबाजूला लावले ना खेकडे कसे पण येतील, पण ही जाणार नाही, ॲटलीस्ट बरणी जाणार नाही आपली, म्हणून आजूबाजूला पण दगड्या लावते आपण. एक खेकडा आपल्याला भेटला आहे, त्यातल्या त्यात तीन आहेत आणि मोठे आहेत वाटतं. वा, म्हणजे ॲटलीस्ट 3 खेकडे भेटले. त्यात एक मोठा आहे आणि 2 छोटे आहेत. हे बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. म्हणजे हा ट्रॅप आपला सक्सेसफुल पहिला झालेला आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता झाले संध्याकाळ, 4-4:30 वाजले आणि मस्तपैकी चहा पिते बघा, कोरा चहा. तो कोरा चहा पितोय आणि पाऊस आहे ना, पाऊस थांबलाच नाही. मध्ये दुपारी थोडा थांबलेला आणि आता परत चालू झाला आहे पाऊस बघा. तर पहिला अगोदर चहा पिऊया आणि मग जाऊया चाय पियाला. आताची जी ही व्हिडिओ आहे ती आहे खेकडे पकडायची व्हिडिओ. सो आपण चाललो आज खेकडे पकडायला आणि ह्यावेळी आपण ट्राय करतो एक खेकडे पकडायची सोपी पद्धत, जी म्हणजे आधी जुनी म्हणजे पारंपरिक पद्धत पण बोलता येईल आणि एक सोपी पद्धत आहे ती. सो त्यासाठी आपण चाललो आहे, ट्रॅप लावणार आहोत त्या पद्धतीने. सो ते ट्रॅप लावायला चाललो आहे आपण आणि मग उद्या सकाळी ते ट्रॅप आपण काढणार. सो असा हा खेकडे पकडायचा व्हिडिओ आहे. तर बघूया. आपल्याला आता ॲक्च्युली ना खेकड्यांसाठी पाऊस जास्त नाही पाहिजे आणि पाऊस पडतो आहे. पाऊस थांबला ना तर बरं होईल, कारण का जास्त मोठ्या पाण्यामध्ये खेकडे येत नाहीत, कमी पाण्यामध्ये खेकडे येतात. बघू, रात्रभर पाऊस नाही पडला तर आपल्याला खेकडे मिळण्याची शक्यता आहे जास्त. आता बघू किती भेटतात, काय भेटतात. बघा धबधबा आमच्याकडचा एक वॉटरफॉल. तो हा एक वॉटरफॉल इथे आणि इथे आपण एक ट्रॅप लावतो आहे. ॲमेझॉनमध्ये खेकड्याचे ट्रॅप जे भेटतात ना, म्हणजे आत्ताचे सध्याचे आधुनिक आहेत ते हे दोन आहेत. हे बघा, हा एक आहे आणि एक छत्रीसारखा आहे. सो आपण आहे ना ह्यावेळी बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीने जे आपण ट्रॅप लावतो ते चांगले आहेत की हे चांगले आहेत, म्हणजे दोन्ही कुठल्या ट्रॅपमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खेकडे मिळतात हे आपण बघूया. आपण ॲक्च्युली पारंपरिक पद्धतीने बघितले त्याच्यात मिळतातच, भरपूर मिळतात, पण आता ह्यावेळी आपण बघूया की ह्या ट्रॅपमध्ये पण मिळतात. सो आता सगळ्यात पहिली स्टेप करतो. हे बघा, ही आहे ना एक बॉटल आहे, छोटा थम्सअप वगैरे पितो ना, जिरा सोडा वगैरे, त्याची बॉटल आहे. आणि त्याला जर बघाल ना तर ना छोटे 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 ना होल केले, जेणेकरून ना त्यातून पाणी निघून जायला पाहिजे. आणि त्या बॉटलमध्ये कोंबडीचे आतडे टाकलेत, कारण का कोंबडीचे आतडे हे खेकड्यांचं खाण्याचं काम करेल, म्हणजे चाऱ्याचं काम करेल. आणि बॉटलमध्ये का, तर ते मी तुम्हाला सांगतो. तर बॉटलमध्ये का ठेवतात, कारण का जे खेकडे येतात ना ते खाऊ नये, म्हणजे समजा की ट्रॅपमध्ये एखादा खेकडा पहिला आला, त्याने खाऊन टाकलं की दुसरा येणार नाही, कारण का ते चारा संपून जातो. सो त्यासाठी आयडिया अशी आहे की त्या बॉटलला आहे ना छोटे छोटे होल पाडायचे, ज्याच्याकडून त्यातून पाणी निघून जाईल आणि त्यातला आतला जो चारा आहे तो तसाच राहील. जेवढे खेकडे येतील तेवढे ना चारा संपणार नाही आणि आतच राहील आणि खेकडे आत अडकले जातील. सो अशी ही एक आयडिया आहे त्यामागे. तर शुभम आता पहिला ट्रॅप लावतो आहे आणि त्या ट्रॅपमध्ये या बॉटल टाकायच्या, त्या कशा त्या मी तुम्हाला दाखवतो. सो आता हे बघा, शुभमनी बॉटल रेडी केले, आतडे टाकलेत, झाकण लावले त्याला. आणि इकडे आपण विचार करतो आहे की हा जो अम्ब्रेला ट्रॅप आहे तो आपण इकडे वापरतो आहे. कसा आहे ट्रॅप ते पण तुम्हाला दाखवतो. तो ओपन कर. हां,
इकडे दाखवा. सो हा अम्ब्रेला ट्रॅप आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की इथे जे होल आहेत ना हे त्या होलमधून आहे ना इथे खेकडे आत जातील आणि इथे अडकले जातील. आता हे ना बांधून ठेवले त्यामुळे खेकडे बाहेर नाही पडणार. आणि इकडे ती बॉटल आपण ठेवणार आहोत जेणेकरून वासाने ते खेकडे आत जाणार. सो असा हा ट्रॅप आहे. तर आपण बघूया हा ट्रॅप आपण इकडे लावतोय. तर बघा हा ट्रॅप झालेला आहे. इथे आतमध्ये ना बॉटल त्याने अडकवलेली आहे. सो आता हा ट्रॅप आपण इकडे लावूया या पाण्यामध्ये. बघा हा ट्रॅप असा खाली जातो. ओके. शुभम आहे ना सेफ्टीसाठी ही रस्सी आता झाडाला बांधेल. कारण का असे जरी पाण्यात खेचून घ्यायला गेला असं चुकून जरी तरी ती रस्सी ना तिथून अडकून ह्याला थांबून ठेवेल अशी पकडून ठेवेल. तर त्यासाठी तो तिकडे चालला. तर हा एक ट्रॅप आहे. असे आपण आहे ना जे लेटेस्ट ट्रॅप आहेत जे ॲमेझॉनचे बोललो आपण ते 2 ट्रॅप आहेत. ॲमेझॉन म्हणजे आपल्याला दुसरीकडे पण भेटतात ते म्हणजे आम्ही आणले ते आता मस्जिद बंदरवरून पण ॲमेझॉनवर पण भेटतात आणि मस्जिद बंदरला थोडे स्वस्त भेटतात. तर ना असे आपण 2 ट्रॅप आणलेले. एक हा अम्ब्रेला टाईप आणि एक सिलेंडर टाईप आहे तो तुम्हाला दाखवतो नंतर. आणि 2 जे ट्रॅप आहेत ना ते आपले पारंपरिक पद्धतीने आहेत. ते कसे बनवले ते पण दाखवतो. आता हे बघितलं अम्ब्रेला होता आणि एक जो आहे तो सिलेंड्रिकल आहे तो पण तुम्हाला दिसेल. आणि 2 कसे बनवले ते तुम्हाला दाखवतो. सो हा जो आहे ना ह्याला गर्दा बोलतात. हा कसा बनवला जातो त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. सो हा ट्रॅप आहे ना हे बघा ही जी बरणी आहे ती तेलाची बरणी आहे. जी आपण 5 लिटरचं तेल आणतो ना त्याची बरणी आहे. तर त्याला काय केलं पहिले तर ना सगळीकडून होल पाडून घेतले छोटे 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 छोटे. आणि त्याच्यानंतरला इकडे एक आहे ना बॉटल आपली स्प्राईटची वगैरे थम्सअपची ती कापले. आणि ती आतमधून बघा अशी कापले. म्हणजे काय होईल की आतमध्ये खेकडा गेला की बाहेर नाही येणार. म्हणजे ही अशी कापून ठेवलेली आहे. सो त्यामुळे ते खेकडे बाहेर नाही येणार. आता ह्याला होल का पाडलेत कारण की जेव्हा आपण पाण्याखाली ठेवतो तेव्हा ह्याच्यातून पाणी निघून गेलं पाहिजे. तर त्याच्यामुळे हे होल पाडलेले आहेत मल्टिपल म्हणजे भरपूर. ह्याच्यातून पाणी निघून जातं. सो हा असा ट्रॅप आहे. तर हा आपण असा ठेवतो. आणि जी मगाशी तुम्हाला बॉटल दाखवली जो आता परत शुभम भरतो इथे छोटी ही बॉटल ह्या ट्रॅपमध्ये आपण इथून आहे ना आपण आतमध्ये टाकतो ती बॉटल. जे मग काय होतं इथून आतमध्ये टाकतो. त्यानंतरला हा ट्रॅप आहे तो आपण असा ठेवतो. आणि त्या छोट्या बॉटलला जे होल्स असतात आणि हे जे होल्स आहेत तर त्याच्यामधून आहे ना त्या आतड्यांचा वास पाण्यामार्फत खेकड्यांकडे जातो आणि खेकडे इकडे अट्रॅक्ट होतात. आता ही जी बाजू आहे ही आपण बंद करून ठेवतो. ह्याला झाकण लावून ठेवतो. तर ही फक्त साईड जी असते ही ओपन असते. तर ही साईड आहे ना ही साईड ओपन असते. तो खेकडे आहेत ना इकडे अट्रॅक्ट होतात हिच्या आतमध्ये जातात आणि मग बाहेर येता येत नाही त्यांना. सो अशा प्रकारे हा ट्रॅप आहे. सो हा जो ट्रॅप झाला आहे ना हा आहे आपला पारंपरिक ट्रॅप ज्याला गडदा बोलतात. सो हे 2 ट्रॅप आपण लावतो आहे आणि ते 2 ट्रॅप लावतो. एक अम्ब्रेला आणि एक सिलेंड्रिकल आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे 2 ट्रॅप आणि ते 2 ट्रॅप म्हणजे आपण उद्या कम्पेअर करू की कुठे जास्त खेकडे मिळालेत. प्लस पण म्हणजे एक आहे की पाऊस जास्त असेल तर चान्सेस कमी आहेत. पण स्टील बघू आपण जर खेकडे भेटले तर कशामध्ये जास्त भेटत आहेत. बघा हे एवढं सगळं ना उतरत आलो आणि घसरण्याची चान्सेस भरपूर आहे. ती दगडावर शेवाळ आहे. शुभम गेला पुढे तांबरे. त्यामुळे मी जरा सावकाशीच चाललो आहे कारण का पाणी पण भरपूर आहे. तर आम्ही बघतो इथे लावायचा विचार करतोय. शुभम बघूया लावतो पुढे इथे. शुभम इकडे ट्रॅप लावते आता एक बघूया. आपला पारंपरिकवाला इकडे लावूया की हा लावूया नको ना पारंपरिकवाला लावूया आपण. पाणी बघाल तर बघा केवढं पाणी आहे इकडून. फोर्स जास्त आहे. रात्री पाऊस कमी पडला पाहिजे तर फोर्स कमी होईल आणि खेकडे बाहेर पडतील. नाही तर फोर्समध्ये बाहेर नाही पडत एवढे खेकडे. तो हा बघा ट्रॅप कसा लावला आहे. होल पुढच्या दिशेने ठेवला आहे म्हणजे कसं पाणी असं येईल निघून जाईल आणि त्याच्यामधून ह्या होलमधून पाणी निघून जाईल आणि त्याच्याबरोबर वास पण जाईल. तर असे खेकडे येतील असे अट्रॅक्ट होतील पाण्यामार्फत आणि इथे आत जातील. तर दगड ठेवते कारण का ते निघून पडून जाऊ नये म्हणजे फोर्स वाढला ना तर ही गेली नाही पाहिजे खाली. म्हणून शुभम दगड लावतोय वर. पाठी पण दगड लावते. मी काय आजूबाजूला लावून ठेवतो. इकडे इकडे
म्हणजे आजूबाजूला लावले ना खेकडे कसे पण येतील, पण ही जाणार नाही, ॲटलीस्ट बरणी जाणार नाही आपली, म्हणून आजूबाजूला पण दगड्या लावतो आपण. आलो आता इथून वरून आलो म्हणून व्हिडिओ नाही काढली. शुभम इकडे लावतोय एक ट्रॅप पारंपरिक, आणि आता एकच राहिला आहे दुसरा जो माझ्या हातात आहे सिलेंड्रिकल. बघू आता तो तिकडे लावतोय मधून, तो तिथे लावतो बघा. ऑरेंज शुभम आहे, टी-शर्ट आहे शुभमचा, आणि इथे लावतो तो गडबड. तो आज ट्रॅप लावून झालेले आहेत. आता ह्या व्हिडिओचा पुढचा बघा आपण उद्या सकाळी शूट करूया, म्हणजे सकाळी बघूया की याचा रिझल्ट काय येते, किती खेकडे मिळतात ते आपण आता उद्या बघूया सकाळी. सुप्रभात मित्रांनो, आजचा हा दुसरा दिवस आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण चाललो आहे काल जो ट्रॅप लावलेला ना तो चेक करायला चाललो आहे. आणि रात्रभर एवढा पाऊस होता ना, म्हणजे थोडा वेळ थांबलेला काल, म्हणजे ट्रॅप लावून गेलो तेव्हा, पण त्यानंतर ना भरपूर पाऊस चालू झाला रात्रभर. त्यामुळे आता खेकडे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, खूप कमी म्हणजे नाहीच आहेत आता. आणि त्याचा फोर्स बघा किती आहे, एवढा नव्हता काल रात्री जेव्हा लावून गेलो तेव्हा, आणि आज बघा फोर्स किती आहे, भरपूर फोर्स आहे आज. हां, पाणी भरपूर वाढलं आहे ना, लय पाणी वाढलं आहे. आता आपला पहिला ट्रॅप तर दिसत नाही इथे, दिसतोय म्हणजे रस्सी असा दिसत नाही, कारण पाणी खराब झाले, चॉकलेटी मातकट पाणी झाले, पण रस्सी बांधून ठेवल्यामुळे वाहून नाही गेलं, आणि पाणी थोडं होतं ठैरा होता म्हणून थांबलाय हा ट्रॅप. एक खेकडा आपल्याला भेटलाय त्यातल्या त्यात, तीन आहेत आणि मोठे आहेत वाटतं. वा, म्हणजे ॲटलिस्ट 3 खेकडे भेटले, त्यात एक मोठा आहे आणि 2 छोटे आहेत. हे बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. म्हणजे हा ट्रॅप आपला सक्सेसफुल पहिला झालेला आहे. हा बघा, हा इकडे मोठा आहे, हा इकडे मोठा आहे, आणि हा एक आहे. तो 3 खेकडे भेटलेत आपल्याला. सो इथे ना ॲक्च्युली पाणी थोडं संत होतं म्हणून ॲटलिस्ट 3 भेटले. वा, मला दिसतंय इकडून 1 का 2 खेकडे तरी सापडलेत आपल्या दुसऱ्या ट्रॅपमध्ये पण. आहे का? हाय 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 हाय. किती आहे? एक आहे, एक आहे, एक आहे, 2 नाही, एक तरी आहे ॲटलीस्ट. छोटा आहे पण ठीक आहे. हे बघा, शुभमने दगड्या टाकलेल्या कारण का वाहू नको जायला म्हणून. पण हे आणि एक खेकडा आपल्याला भेटलं आहे ट्रॅपमध्ये. बघा, क्या बात आहे. शुभमचा ट्रॅप काढ देतो, बघूया त्या ट्रॅपमध्ये किती भेटतात. दगड्या लावलेला शुभमी व्यवस्थित, त्याच्यामुळे ते बरणी राहिली, म्हणजे तो ट्रॅप राहिला आहे. आणि तो ट्रॅप पण नसता राहिला, काय माहिती नाही आहेत की नाही खेकडे. शुभम बघतो, ह्याच्यामध्ये पण आपल्याला एकच भेटलं आहे. वाटत नाही त्या ट्रॅपमध्ये असतील. आहे का? हा, 2 आहे त्याच्यामध्ये. हा, म्हणजे 2, हा एक, तो एक, आणि वरचे 3, 7 तिकडे होते. काय वाटतं तुला? आहे ना, हे भरले असते मला वाटते. पुन्हा पाऊस कमी असताना हे ट्रॅप भरले असते मला तर वाटतं. आणि वर्षामध्ये मला वाटतं जास्त का भेटले, कारण का पाणी तो थांबलेला म्हणून. म्हणजे तिकडे जर हे ट्रॅप लावले असते तरी त्यात अडकले असते, आहे ना. म्हणजे ट्रॅपचं आता आपल्याला प्रॉपर एवढं कंपॅरिझन करता नाही आलं. पाऊस जर नॉर्मल असता तर आपल्याला थोडं बघता आलं असतं, म्हणजे कम्पेअर करता आलं असतं की कोणता ट्रॅप चांगला आहे. कारण का आता वरती तो हे जरी ट्रॅप लावले असते तरी त्यात 3 भेटले असते,
बघूया आता काय भेटले तेवढे 7 खेकडे भेटले टोटल आपल्याला. आता घेऊन जाऊया घरी आपण. चल